सिंधुदुर्ग जिल्ह्यात नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात किनारपट्टीवर गर्दी झालेली आहे. आपण पाहत आहे कशा पद्धतीने इथल्या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आलेले आहेत आणि जर बघितलं तर मालवणी जेवणाचा सुद्धा आस्वाद घेत आहेत. आणि एकूणच जर बघितलं तर यावर्षी गोव्यापेक्षा अनेक पर्यटकांनी आहे ती पसंती दिलेली आहे, ती पर्यटनाला दिलेली आहे. जर बघते तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन दिलेले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत ते कोकणात दाखल झाले आहेत. बघते आपण कशा पद्धतीने समुद्रातील ह्या विविध प्रकार आहेत त्याचा आस्वाद घेत आहेत. स्कुबा डायव्हिंग असेल, स्नॉर्कलिंग असेल, त्याचबरोबर तिथे जर बघितलं तर पॅरासेलिंगच्या प्रकारसुद्धा या भागामध्ये पर्यटक करताना दिसत आहेत. एकूण जर बघितलं तर पर्यटनाचा आस्वाद घेताना पर्यटक दिसतात आपल्याला. आपण बघताय हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील दृश्य आहे आणि कशा पद्धतीने संपूर्ण किनारपट्टी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची ती गजबजून गेले. आपल्यासोबत इथे काही पर्यटकसुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. मला सांगा तुम्ही कुठून आलात आणि कशा पद्धतीने त्या पर्यटनाचा आस्वाद घेतला? आम्ही सातारवरनं आलेलो आहे. खूप इकडं म्हणजे आनंद आहे, एन्जॉय चालू आहे आमचा. स्कुबा डायव्हिंगवरती आहे. मी माझी आई, माझी फॅमिली सर्वांना घेऊन आलेलो आहे. ते आता तिकडं सध्या ते बसलेले आहेत बघा तिकडं. नक्कीच. आपण बघता आपल्यासोबत अजून काही पर्यटक आहेत. तुम्ही कुठून आलात, कशा पद्धतीने पर्यटनाचा आस्वाद घेताय? आम्ही गुडाळून आले, राधानगरी भाग आमचा. इथं ॲक्टिव्हिटीसाठी आलेलो होतो. एकदम छान वाटलं. नक्कीच. आपल्यासोबत अजून काही पर्यटक आहेत. मला सांगा तुम्ही कुठून आलात, कशा पद्धतीचा पर्यटनाचा आस्वाद घेता? सिंधुदुर्ग मालवण हे खरंच नैसर्गिक सर्व वातावरण आहे इथलं आणि भरपूर रश आहे, भरपूर गर्दी आहे. लोक गोव्याला नापसंत करतायत आणि मालवणाला पसंत करतायत. गोव्यापेक्षा आपला महाराष्ट्र नेहमी अव्वलच आहे आणि अव्वलच राहणार आहे. नक्कीच. तुम्ही मालवणी जेवणाचा सुद्धा आस्वाद घेतला, कसं वाटलं मालवणी एक जेवण? नंबर. चव एकदम अप्रतिम आहे आणि इथले लोक खूप कोऑपरेटिव्ह आहेत. म्हणजे असं नाही समजते का तुम्ही कुठली बाहेरून आलेला, आपल्या घरातलं समजून आपल्याला सहकार्य करतात ते. तुम्ही मालवणी जेवणाचा आस्वाद घेतला असेल, काय 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 जेवलात आणि कसं होतं जेवण? पॉपलेट फ्राय खाल्लं, प्रॉन्स फ्राय खाल्लं, सुरमई फ्राय खाल्लं, बांगडा फ्राय खाल्लं. खूप सुंदर असं जेवण आहे, अप्रतिम, एकदम सुंदर. आपण पाहताय मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत ते कोकणात दाखल झाले आणि जर बघितलं तर समुद्रातील पर्यटनाचा आस्वाद घेताना पर्यटक आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, मालवण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.